रील स्टार अथर्व सुदामेनं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिल्यानंतर त्याला हिंदू महासंघानं ट्रोल केलं आणि यानंतर आता सुदामेच्या समर्थनार्थ रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड उतरलेले आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। दादा, ही मूर्ति कशी दिली? भक्ति भावानी दिली। अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है। हाँ। रील स्टार अथर्व सुदामेला ट्रोल करणाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार केलाय। अथर्व सुदामेनं रील करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला होता, पण त्यावरून हिंदू महासंघानं त्याला ट्रोल केलं। एवढंच नव्हे तर अथर्व सुदामेनं न केलेल्या चुकीची माफी सुद्धा मागितली। अथर्व सुदामेला ट्रोल करणारे लालबागच्या राजाच्या पडद्यावर बंदी आणणार का, असा सवाल आव्हाडांनी केला। लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या मंडपासमोरील मखमली पडदा उत्तर प्रदेशातल्या मुस्लिम कारागिरांनी तयार केलाय। हा पडदा तयार करण्यात खान चाचा नावाच्या कारागिरानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यामुळे सुदामेला ट्रोल करणारे या पडद्यावर देखील बंदी आणणार का, असा सवाल आव्हाडांनी केला। लालबागचा राजा नावाचा करोडो रुपयाचा गणपती बघायला जातो, तो गणपती त्याचा पडदा आहे ना, अतिशय सुंदर पडदा आहे। तो मुस्लिम कारिगरांनी विणलाय। जा हिम्मत असेल तर काढा की त्या अथर्व सुदामेला हेरला मान माफी, तो बिचारा माफी करा। माझी महाराष्ट्रातल्या नेत्यांना आव्हाने, थांबवा। मागील वर्षीचा पडदा त्यासाठी कामाला येत नव्हता। खूप ठिकाणी आम्ही शोधून खूप शोधलं, परंतु असे कारागिरांनी 50 फूट पडदा खालून पूर्णपणे वरपर्यंत उचलणं आणि ती कारागिरी करणारे कारागीर शेवटी आम्हाला उत्तर प्रदेश या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव भेटले आणि ते मुस्लिम बांधव आम्ही आले या ठिकाणी। आमच्यासाठी जवळजवळ तब्बल 5 दिवस संपूर्ण राजाचा मखमली पडदा या ठिकाणी लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यालयामध्ये त्यांनी बसून केला आणि तो साजेसा होता। आणि या अखंड हिंदुस्थानामध्ये मराठमोळ्या विभागातला हा उत्सव, हिंदू जनांचा हा मोठा उत्सव, बहुजनांचा हा उत्सव आणि त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता ऐक्यभाव हा अनेक वर्ष आहे। कारण लालबाग राजा विसर्जनच्या मिरवणुकीत हिंदुस्थान मस्जिद लागते, 2 टाकी मस्जिद लागते। मुस्लिम भाविक त्या ठिकाणी आमचं स्वागत करतात। संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला शाही सरबत त्या ठिकाणी पाजतात। अनेक वर्षाचा सलोख आहे आणि हा देखील एक जो काही मॅसेज होता हा खूप चांगला होता की लालबागच्या राजाचा पडदा मुस्लिम बांधवांनी बनवला। आमदार रोहित पवार यांनी सुद्धा अथर्व सुदामे याची बाजू घेत ट्विट केलंय। अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे। त्यानं बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रीलमध्ये काहीही आक्षेपार्ह नाही। उलट हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश या रीलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म संस्कृतीला साजेसच आहे। सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीनं ट्रोल केल्यानं त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली। या रीलमध्ये चुकीचं काय आहे हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं, अन्यथा ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात। अथर्व सुदामे याने देखील ट्रोलरला न घाबरता बेडरपणे पुढे यायला हवं, कारण मराठी माणूस हा घाबरणारा नाही तर लढणारा असतो, असा ट्विट रोहित पवार यांनी केलंय। हिंदू मुस्लिम ऐक्याचा रील व्हिडिओ बनवला म्हणून अथर्व सुदामेला हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी धमकीवजा इशारा दिला। अक्कल नसलेल्या गोष्टीमध्ये पडू नको, असं हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी म्हटलं। अथर्व सुदामे हा पुण्यामधला एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। हलके फुलके विनोद आणि दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या मोठ्या विषयांवरचा रील स्टार म्हणून तो लोकप्रिय आहे। काही दिवसांपूर्वी खुद्द राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेचं कौतुक केलं होतं। त्यामुळे या वादात असीम सरोदे यांनी राज ठाकरे यांना फोन करत त्यांना सुदामेच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन केलं। धमक्यांना घाबरून अथर्व सुदामेनं माफी मागत व्हिडिओ डिलीट केला। दुसरीकडे तो व्हिडिओ पुन्हा एकदा अपलोड करावा, कोण काय करतंय ते बघू, असं थेट आव्हान असीम सरोदे यांनी दिलं। काही दिवसांपूर्वी कल्याण महापालिकेच्या एका निर्णयानं कुणी काय खावं याचा वाद झाला होता। आता कुणी कुणाकडून काय खरेदी करावं यावरून धमक्या सुरू झाल्यामुळे वाद रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.